जोडले गेलेत आमचे साथी समचक मित्र विजयजी भोई. तर धन्यवाद. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे सहर्ष स्वागत आम्ही करतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026. पहिला बॉल गोलंदाज आपण पाहिला महेश पारधी याचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळले होते मिस्टर किशोर गांगुर्डे. एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. किशोर गांगुर्डे आणि जयेश भुयाळ ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलंय. हे पिवळं वातावरण या ठिकाणी निर्माण केलंय. पुढील बॉल ओ यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि हा चेंडू असणार आहे वाईट. उपांत्यच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक एकने पुढे सरकलाय. पोचला गेलाय 2 अंकांवरती. पुढील बॉल ओ यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता करता येतो षटकार. या षटकाराच्या सायनं धाव फलक अगदी वेगानं पुढे सरकलाय. पोचला गेलाय 8 अंकांवरती. लेजंड प्लेअर पाहायला मिळत आहेत आपल्याला महेश पारधी. भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच त्यांनी देखील अधिराज्य गाजवलाय. जय हनुमान स्फोट भेड्याचा पाडा या संघाकरता 999 नावाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. यावेळेस धीम्या गतीने हे लेंथ ऑस्ट्रमच्या खूप बाहेर होती. कदाचित बॉलला सोडून दिलं असतं तर मग वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली असती. परंतु छेडछाणी करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळले होते. एक सिंगल धाव पुन्हा एकदा मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले 9 अंकांवरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने आपण पाहते 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जयेश भुयाळ आणि किशोर गांगुर्डे. महेश पारधीचा पुढील बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग नो आहे. यस क्रिचच्या कोण्याचा
उपयोग घेऊन निश्चितच थर्ड अंपायर घेतलेला आहे पिचिंगसाठी. नेमकी ही पिचिंग झाली कुठे हे देखील आपण पाहणार आहोत. हेच अगदी रेषेवरती चेंडू पडला गेलाय आणि त्याच कारणास्तव नो बॉल असणार आहे. म्हणजेच येणारा पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. पूर्णपणे फ्रीडम मिळाला जाईल. मोठा स्ट्रोक खेळण्याकरता स्वातंत्र्य जे आहे ते मिळालं जाईल फलंदाज किशोर याला. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळले गेले. झेल मात्र पकडला होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं जयेश भुयाल जो चांगले बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटच्या बॉलवरती मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. पैठणी साडी तुझी काजळ हे डोळ्यामध्ये रूप तुझे वेडे पिसे करते मला आता तुझी वर्ल्ड क्लास. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ इथून झाला. धाव फलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा चढछाणी करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंटला झेल मात्र पकडण्याची संधी लॉस केलीये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 11 या अंकांप्रती. पॉवर प्लेचं हे पहिले षटक महेश पारधीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. संताने सावधगिरीने चालू असलेला मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने जय हनुमान स्फोट भिड्याचा पाडा तर दुसऱ्या बाजूनं आई मरुदे स्फोट राजावली बी. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा वाईड बॉल आहे. पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. लेन अँड लाईन मध्ये निश्चित आपण पाहिलं तर मग सुधारणा ही करावं लागेल कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत वाईड चेंडू 2 हाताळले त्याच्यानंतर एक नो बॉल हाताळलाय म्हणजे इष्टाच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात या ओव्हरमध्ये. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपतोय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 12 धावा. आदिवासी जंगलचा वाघ हा विशाल जंगल जमीन आमची आहे आणि आदिवासी हे जंगलचा राजा हा. करायचे आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. दुसरं षटक चालू होते आणि दुसरं षटक टाकण्याकरता रोहित पारधी या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. पेरावे तसे उगवते या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ज्या अनुषंगाने तुम्ही चांगला खेळ कराल तर निश्चितच त्याचं चांगलं बेनिफिट तुम्हाला मिळालंच जाईल आणि वाईट कृत्य जर या ठिकाणी केलं तर निश्चितच तुम्हाला त्याच्यावरती पनिशमेंट मिळाली जाईल. रोहित पारधीचा पुढील बॉल. हो यावेळेस स्टॉपेज लागलं गेलंय. काम तमाम. किशोर गांगुर्डे याला मात्र परतावं लागेल. डगआउटच्या आशयाला धक्का क्रमांक 2. किशोर गांगुर्डे आउट.
यही है वो, यही Escapa la pelota y va Modric. DJ Alpesh in the mix. रात के अंधेरे में वीरानों में क्यों भटकती रहती हो? मुझे वीराना पसंद है, समझे? या ठिकाणी आपण पाहतोय गणेश हरवटे यांचं शुभागमन झालेलं आहे. बहुजन विकास आघाडी वनोटापाडा पिल्हार अध्यक्ष आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय राजाजी धुमाळ हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय वाईट आहे. अवांताच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक एकने पुढे सरकेल 13 अंकावरती जाऊन पोहोचत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय गणेश हरवटे यांना तुम्ही पाहू शकाल. बहुजन विकास आघाडीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. वनोटापाडा पिल्हार इथून मात्र बिलॉंग करत आहेत. त्याचनंतर त्यांच्या सोबतीनं राजाजी धुमाळ यांना देखील आपण पाहू शकाल. त्याचनंतर त्यांच्या सोबतीला दिनेश पांढरे यांना देखील तुम्ही पाहू शकाल. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तुमचं देखील सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतोय वाघोबा स्फोट तिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026. हो, यावेळेस वेगवान चेंडू हाताळला होता मिस्टर रोहित पारदी याने, परंतु आउटसाइड द ऑफस्टमच्या बाहेर यावेळेस मारा केला होता. रोहितनं एक सिंगल धाव ही धावफलकावरती ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 14च्या घरामध्ये. या मॅच मध्ये आपण पाहतोय भरपूर मिस्टेक केल्या जातात. वारंवार हे वाईट चेंडू फेकले जात आहेत. आतापर्यंत आपण पाहिले तर मग अगोदरच्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. यावेळेस मिस्टाईन स्ट्रोक पाहायला मिळतोय. इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे झालियम स्पील्ड. एक सहज सोपा झेल होता आणि तो सुटला गेलाय. जीवनदान मिळाले गेले. फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय प्रशांत वर्गणा याला. आणि ज्या वेळेस एखाद्या चांगल्या बॅटरचा तुम्ही झेल सोडता त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा मात्र दुणावला जातो आणि नंतर तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. पाहणार आहोत इथे मात्र कशा प्रकारची आता मात्र इथून बॅटिंग केली जाईल. रोहितचा पुढील बॉल अक्रॉस द लाईन फुटला सफल झाले होते. तिथून मात्र हुकचा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू खेळले गेलेत मिस्टर उमेश वर्गणा. उमेश वर्गणाचा विचार केला तर मग नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता ते आलेत. पुढील बॉल अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी रोहित पारदेची. यावेळेस अगोदर भरपूर चुका ज्या घटित केल्या होत्या त्याच्यामध्ये सुधारणा ही निश्चितच केली गेली, कारण म्हटलं गेले सुधारणेला वेळ लागत नाहीये. हो, यावेळेस थर्डमॅन च्या दिशेनं चेंडू वेगानं निघून गेला. सीमारेषा पार येतोय हा सरपंच उपसरपंच चषकातील महत्वाचा दमदार वजनदार शानदार सुंदर चौकार 4. यस फंस पाणी, जसं पाणी खेळाडू कक्षामध्ये पाणी नाहीये. प्लीज पाणी पोचवायचं आहे खेळाडू कक्षामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. धावफलकावरती धावा आहेत 9.50च्या सरासरीने 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला, खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचं आहे त्या ठिकाणी.
खेळाडू कक्षामध्ये पाणी देखील संपलं गेलंय. रोहन पारदे नावाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत नंबर 3चं षटक टाकण्याकरता. 9.50च्या सरासरीनं हे धावफलक आता तरी आपण या ठिकाणी पाहिलंय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा इथे मात्र बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल, जे हनुमान स्फोट भिड्याचा पाडा या संघासमोर. सध्या तरी आपण पाहतोय प्रशांत अँड उमेश हे दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. रोहन पारदे आलेत, एक यंग टॅलेंट, उभरता सितारा, जय हनुमान स्फोट भिड्याचा पडा या संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारे ही गोलंदाजी या ठिकाणी केली जाईल. ओ बॅटचं टॉप एज लागलं होतं, एसटी रक्षकांना झाली या मिस्टेक. हा दुसरा झेल मात्र इथे सुटला गेलाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 20 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र दर्शवावा लागतो. इथून मात्र मिस्टेक झाली आहे. पुढील बॉल रोहन पारदी. ओ यावेळेस बॅटची हलकीशी स्निक लागली गेले, परंतु इष्टांच्या मागे यावेळेस झेल हा पकडला गेलाय. आणि अखेरीस आपण पाहिलं तर उमेश वर्गना हे बाद होत आहेत. अखोड टप्प्याची लेन होती, समोरच्या दिशेने खेळण्याची मेंटॅलिटी आपण पाहिली होती, मानसिकता, परंतु चेंडूने बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. हलकासा चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि इष्टांच्या मागे झेल अगदी यावेळेस पकडला गेलाय. आकाश पारधी यांना तुम्ही पाहू शकाल इष्टांच्या मागे. सुरुवातीला मिस्टेक केली होती, परंतु यावेळेस झेल पकडला गेला. पुढील बॉल हो स्टेट ड्राईव्हचा फटका यावेळेस पाहायला मिळतोय. विनोद दळवीच्या माध्यमातून एकच सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सॉफ्ट हँड पोझिशन ऑफ वाइंड हा स्ट्रोक मात्र स्टेट ड्राईव्हचा पाहायला मिळाला होता. एकच सिंगल रन आहे ती मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक सिंगल न पुढे जाईल 21 अंकांवरती. पुढील बॉल अकुल टप्प्याची लेन हॅपटॅकर बॉल होता, ऑन साइडला उडवला डीप मिड विकेटच्या दिशेनं. वाह पहा किती सुंदर झेल मात्र ठिकाणी पकडला गेलाय. रनिंग झेल म्हणून त्याला आपण म्हणू शकतो. अगदी शेवटपर्यंत बॉलवरती नजर अगदी घारीच्या प्रमाणे ठेवली होती आणि काय जबरदस्त झेल मात्र पकडला गेला. आणखी एक फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय, मिस्टर प्रशांत वर्गना देखील झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. भावेश मोकाशी नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 6 या क्रमांकावरती त्याला तुम्ही पाहू शकाल. इथे मात्र पार्टनरशिपची गरज आहे. चांगली पार्टनरशिप तर इथे मात्र बिल्डअप केली तर एक चांगला धावफलक उभा करू शकतायत, परंतु पार्टनरशिप करू दिली जात नाही. बॉलिंगचा अभाव देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण पाहिलं महेश पारदीने गोलंदाजी केली, त्याच्यानंतर रोहित पारदे याला आपण पाहिलं, आता मात्र रोहन पारदे आलेत आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येक रन या ठिकाणी आपल्याला दर्शवलं जात आहे. पुढील बॉल हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी यावेळेस केली होती. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला जाईल 22 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत तिसऱ्या षटकातील. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपला गेलाय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग संयम हा आपल्याला पाहायला मिळालाय या मॅच मध्ये. कुठल्या प्रकारची रिक्स घेतली जात नाही. सिंगल डबल वरती मात्र लक्ष फोकस केलंय. वारंवार आपण पाहिलं तर विकेट देखील डाऊन होत गेलेत. हो यावेळेस रिक्स घेण्याचा प्रयत्न केला होता. अखू टप्प्याची लेन होती आणि हलकासा मात्र बाउन्स त्या ठिकाणी बॉलला दिला होता रोहन. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 22 धावा.
पहिल्या षटकामध्ये महेश पारधीने धावा खर्च केल्या 12. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं रोहित पारधीनं धावा खर्च केल्या 7 आणि रोहन पारधीचा विचार केला तर 2 विकेट अँड 3 धावा खर्च केलेत. म्हणजेच आपण पाहिलं तर मग कमबॅक करणारं हे षटक पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय मोरदेवी स्फोट राजावळ बी संघाच्या बॅटरला. इथून मात्र एक षटकाचा खेळ बाकी आहे आणि या एक षटकामध्ये किती धावा मात्र इथून बनवल्या जातील. शेवटचं षटक बाकी आहे. आता इथून मात्र विचार करून चालणार नाहीये. जे काही करायचं आहे ते ह्याच ओव्हरमध्ये करायचं आहे. कारण आशा सोडायची नसते. निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळेल नाही म्हणून विष ही प्यायचं नसतं. पाहूया कशा प्रकारचं खेळ मात्र इथून केला जाईल. हो अखूड टप्प्याची लेन होती. ऑफस्टमच्या हलकीशी बाहेर निघणारी आपल्याला ही पाहायला मिळालेली लेंथ आणि यस पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडूची नोंद ही केली गेली आहे. ज्याचा जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालाय ना त्याला पराभवाची भीती नसते. इथून आपण पाहिलं तर मग संघर्ष स्ट्रगल जे आहेत ते मात्र वाढवावा लागणार आहेत. आता मात्र जिम्मेदारी आहे ना ती मात्र वाढली गेली आहे. हो यावेळेस डाव्या स्टिच्या पलीकडे ही लेंथ मात्र पाहायला मिळाली आहे. पंच आमच्याकडे बोलतायत यस हा देखील चेंडू वाईट आहे. पुन्हा एकदा ही डिलिव्हरी मात्र करावी लागेल. धाव फलकावरती धावा पोचल्या गेल्या 24 अंकांवरती. शेवटचं हे षटक परंतु अजून सुद्धा एकही चेंडू लिगल हाताळलेला नाहीये. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळले गेले क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला आणि पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल फलंदाज भावेश मोकाशी. ह्याचा खेळ इज आउट. पुढील बॉल आकाश पारधी याचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याची लेन होती. मिस्टर मिस्टोक पाहायला मिळतोय. हो हो शेल मात्र सुटला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मौका भी दिया और इस बार ये चौका भी दे दिया. 4 रन. झेल सुटला आणि त्याच्यानंतर चेंडूने देखील दिशा बदलली आणि चेंडू निघून गेलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांन करता चौकार. हा नशिबाचा चौकार मिळालाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली पोहोचली गेले 28 अंकांवरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. किती धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. पुढील बॉल हो यावेळेस पायाना फॉलो करणारा हा बॉल होता. पिचिंग इनसाइड द आउट पाहायला मिळेल आणि लेग बायची ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली पोहोचली गेले 29 अंकांवरती. अजून इथून आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. जबाबदारी इथून उचलावी लागेल विनोद याला. हवाई स्ट्रोक पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. यावेळेस झेल सुटून आपण पाहिलं तर चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये येतोय. 2 धावा इथून अपूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्याने धाव फलक पोचलं जाईल 31 अंकांवरती. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजेच आपली जबाबदारी.
आणि ती जबाबदारी निश्चितच कठीण परिस्थितीमध्ये स्वीकारता आली पाहिजे. तिथून जर तुम्ही कठीण परिस्थितीत निश्चितच चांगली जबाबदारी उचलली तर तुम्हाला जे ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकता. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर विनोद. हो, यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे, ऑफ ड्राईव्हचा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण महेश पारधीच्या माध्यमातून मिड ऑफ क्षेत्रामध्ये झालं आणि चांगले फेकी आणि लगेच आपण पाहिलं तर मग आकाश पारधीने अगदी वेगाने चेंडू एष्ट्यांना लावलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मिस्टर विनोद दळवी हे फलंदाज मात्र बाद झालेत. आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, मिस्टर रोहित सुतार. शेवटचा बॉल शिल्लक आहे, धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 31 धावा. चला यानंतर आणखी एक मॅच आम्ही पाहणार आहोत. आई मरुदेवी स्फोट राजावळी ए आणि गावदेवी स्फोट गोखिवरी या दोन संघामध्ये पुढील मॅच. चला दोन्ही संघांच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर आपण पाहिला तर मग नितीन आपल्याला पाहायला मिळतात. यस, इष्ट्यांच्या समोर पकडला गेलाय आणि शेवटच्या बॉल वरती देखील विकेट मिळवला गेला मिस्टर आकाश पारधी यानं. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या इनिंगचा डाव आहे तो मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 31 आणि जिंकण्याकरता 32 धावा या बनवाव्या लागतील. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आई मरुदेव स्फोट राजावळी आणि त्यांच्या समवेत गावदेवी स्फोट गोखिवरे या दोन संघामध्ये टॉस हा केला जाईल. कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा, कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. गणेश हरवटे साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्याचनंतर दिनेश श्री पांढरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. दोन त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूने मरुदेव स्फोट राजावळी संघ, दुसऱ्या बाजूने गावदेव स्फोट गोखिवरे. हेड असा कॉल गोखिवरे संघाकडे येतोय आणि येतोय टेल. गणेशजी आणि दिनेश यांना विनंती करेन आपण शुभेच्छा द्या दोन्ही आमच्या कर्णधारांना. आणि पुढे मुख्य व्यास आहे डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. निश्चितच बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत सरपंच उपसरपंच चषक 2026 आयोजन नियोजन खूप चांगलं या ठिकाणी केलेलं आहे. कशा प्रकारे आयोजकांचे मनोगत व्यक्त करशील? आयोजन तर केलेलं चांगलंच आहे, केले तरी कमीच आहे. निश्चितच एक चांगले रफ अँड टफ फाईट पाहायला मिळेल. हो नक्कीच. ॲज बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आहेत तुम्हाला. विशाल, टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? फील्ड घेतली असती. पण त्यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे, 4 ओव्हरचा मॅच आहे. सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना कोणते असे 2 बॅटर असतील ते निश्चितच चांगली सुरुवात करून देतील तुमच्या संघाला? शैलेश मंगे, स्वतः मी सुद्धा आहे. आणि निश्चितच एक चांगली रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच, 100% प्रयत्न करू आम्ही. याचं बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आणि तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. मित्रांनो, टॉस बॉक्समध्ये न्यूज अशी आहे, टॉस जिंकलाय तो म्हणजेच मरुदेव स्फोट राजावळी या संघानं डिसाईड केलाय बॉल फर्स्ट बॅटिंग करावी लागणार आहे, ती म्हणजेच गावदेवी स्फोट गोखिवरे या संघाला. धन्यवाद.
चला मॅचला होती सुरुवात. 24 बॉल मध्ये 32 धावा इथून मात्र चेस करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर भावेश. पहिला बॉल आडवा बॅटनं खेळण्याची मानसिकता. प्ले अँड मिस हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पारदीला आपण पाहिलं होतं ऑन स्ट्राईक वरती. हा पहिला बॉल खेळण्याकरता पण डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. चोवीस बॉल मध्ये 32 पूर्ण करायचे. हो यावेळेस अखो टप्प्याची लेन होती. हलकेसे सुरुवातीला पुढे आले होते, त्याच्यानंतर वेट अँड वॉच. जबरदस्त मिडऑफच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग ऑन झालाय. भावेश मोकाशाला आपण पाहतो लेफ्ट हँड गोलंदाज. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे मिस्टर भावेश. फलंदाजीमध्ये फार काही करू शकला नाही. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडूला दिशा दिली आहे. उमेश त्या ठिकाणी आहेत, पुढे येतात, चेंडूला अडवतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुसले गेले 2 या अंकांवरती. येणाऱ्या संकटात तो प्रत्युत्तर देतो ना, तोच खरा विजेता बनतो. या ठिकाणी देखील प्रत्युत्तर दिलं जाईल का, खरा विजेता कोण बनला जाईल, हा देखील तुम्हा आम्हा सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये, खेळाडूंच्या मनामध्ये एक क्वेश्चन निर्माण झालाय. इथून मात्र तिसरा चेंडू टाकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालेत. हो बॅकफुटला गेले होते, बॅकफुट पंच खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. जी सुरुवात करायची आहे ना धाव फलकेला उभा करण्याकरता, ती सुरुवात करू दिली जात नाहीये. भावेश मोकाशी एक चतुर चालाक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत त्यांनी चतुराई दाखवली या ओव्हर मध्ये. पुढील बॉल हलकेसे स्टेप आउट झाले होते. हो स्टॅनच्या मागे पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळाली आहे. किशोर गांगुर्डे त्या ठिकाणी होते आणि त्याच्याकडनं झाली मिस्टेक. कदाचित हा झेल इथून मात्र व्हायला हवा होता, परंतु हलकासा मात्र हाताला स्पर्श झालाय. तेच त्या ठिकाणी किशोरने मात्र दर्शवलंय. झेल सुटला गेलाय, परंतु कुठल्याही प्रकारची रिक्स घेतली जात नाही. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत 5 आणि 2 धावा खर्च केलेत भावेश मोकाशी या गोलंदाजानं. धाव फलक निश्चित आपण पाहिलं तर मग 32 हे चेस करायचं आहे, परंतु सुरुवात जी व्हायला हवी होती ती मात्र सुरुवात करू दिली जात नाहीये. कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाज भावेशनं पहिल्या ओव्हर मध्ये. हो यावेळेस आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू अगदी चाललाय. पायाने यावेळेस चेंडूला अडवलं गेलंय डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा मात्र इथून पलून पूर्ण केल्या. त्या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 4 अंकांवरती. पहा टी फॉर टॅट, जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथून आपण पाहिला या पहिल्या ओव्हर मध्ये. जबरदस्त गोलंदाजी भावेश मोकाशीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. चला घाई करा, आता मात्र चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही 28 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत रहा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026. म्हटलं गेले ना, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त प्रयत्न, आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करून दर्शवलंय गोलंदाज भावेश मोकाशी. आणि यावेळेस उमेश वर्गणा याला आपण पाहणार आहात बॉलिंग ट्रॅक वरती. चला घाई करायची इथून आता मात्र चांगली सुरुवात करावी लागणार आहे. कदाचित मग ह्या स्ट्राईक रेटने जर बॅटिंग चालू राहिली तर मग कठीणाई वाढू शकते. भिड्याचा पाडा संघाला. ओ पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते मिस्टर आकाश आणि तिथून मात्र हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता पॉइंटच्या दिशेनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. डॉट डिलिव्हरी ही आपल्याला पाहायला मिळेल. उमेश वर्गणा जो संघाचा संघनायक आहे आणि निश्चितच चांगली बॉलिंग करण्याकरता त्याने देखील सुरुवात केली आहे.
आता मात्र आपण पाहिलंय या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग आतमध्ये घेतलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अगदी बाहेर काढलाय. अशा प्रकारची ही व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस रनअप मध्ये थोडेसे मात्र चुकले गेलेत. पुन्हा एकदा बॅकफूट पंच केलायचा होता. वारंवार या ठिकाणी आपण पाहतोय अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव निश्चितच पाहायला मिळत नाहीये. शाळेमध्ये होमवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या पटलावरती तुमचा फुटवर्क हा तेवढाच मायने राखतो. जर तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळायचा असेल तर निश्चित पायांची हालचाल ही करायला लागेल. हो, यावेळेस हलकेशी पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते, परंतु ही लेंथ आपण पाहिले तर मग लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक एकने पुढे सर्किल पोहोचलं गेले 5 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारची ही धावगती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. हलुवारपणे हे धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय, परंतु निश्चितच वारंवार मात्र हा बॅकपंच केल्या अगोदरच्या बॉलचा ज्या अनुषंगाने हा स्ट्रोक खेळण्याकरता प्रयत्न केले होते. आणखी एक डॉट बॉल. मॅच बनवली या ठिकाणी उमेश याने. हो, यावेळेस थोडासा जास्त चेंडू आपण पाहिला तर मग ऑस्टमच्या बाहेर होता. पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट येतोय. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक आहे ते पोचले गेले 6 अंकांवरती. बुंद बुंद से सागर बन जाता है. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूवरती केलेलं आक्रमण वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल मिस्टर आकाश पारधी नावाच्या खेळाडूचा खेळ आउट. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका, कारण फुकटचं टिकत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाहीये. इथून तुम्हाला प्रामाणिकपणे अजून काही कष्ट करावे लागतील, कारण मॅच अक्षरशः बनवली आहे. उमेश अँड भावेश याने ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली आहे. हो, यावेळेस देखील आपण पाहिलं तर अखूट टप्प्याची लेन होती, परंतु डाव्या स्टेजच्या पलीकडे बॉल आहे की नाही. यस आहे. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दर्शवला गेलाय. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर मिळाली जाईल. धाव फलकावरती धावा आपण पाहणार आहोत 7. जवळजवळ आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 अतिरिक्त चेंडू देखील फेकले गेलेत आणि त्यानुसार 3 धावा आतापर्यंत आलेत. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हा डॉट बॉल. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश गिरंधोळे नावाचा खेळाडू मात्र आलाय आणि तो देखील जास्त प्रमाणावरती ऑफसाईडला खेळण्यासाठी प्रयत्न करतोय. अगोदर देखील आपण पाहिलं होतं आकाश पारधी याला तशाच प्रकारचे स्ट्रोक त्याच्या माध्यमातून खेळले जात होते. हो, यावेळेस ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं जाईल. 2 धावा इथून पूर्ण होतील का नाही, परंतु नाही असं उत्तर आलंय आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज गणेश गिरंधोळे देखील बाद झालेत. दोन ओव्हरचा खेळ इथे मात्र संपलाय. 4च्या सरासरीनं ही धावगती आपण पाहतोय.
धावा चेसिंग करत असताना मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि हा मॅच जिंकण्याकरता 24 धावा या बनवाव्या लागतील. 12 चेंडू 24 धावा. चला घाई करायची आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी केली आहे. असं वाटलं होते की या धावा 2 ते 3 ओव्हर मध्ये कंप्लीट केल्या जातील, परंतु जशाच तसं उत्तर टी फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से देऊ शकले नाहीये त्यावेळेस, असंच म्हणावं लागेल. कारण गोलंदाजीचा दर्जा जो आहे तो खूप चांगला पाहायला मिळाला आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली भावेश अँड उमेश या 2 गोलंदाजाकडनं. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता मिस्टर प्रशांत वर्गणा नावाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. चला घाई करायची. 12 चेंडू जिंकण्याकरता 24 ची गरज आहे. इथून या 24 धावा पूर्ण केल्या जातील की मग रोखल्या जातील. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अजून चालू आहे. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्यासाठी प्रेरणा ही नक्की असली पाहिजे. मनामध्ये जिद्द चिकाटी, मनामध्ये यावेळेस थोडीशी ऊर्जा निर्माण करावी लागणार आहे फलंदाजी करत असताना. अखो टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पुढे येतोय आणि पकडतोय शेल. आणि अखेरीस आपण पाहिलं तर मग रोहित पारधी नावाचा खेळाडू, त्याचा देखील होतोय समाप्त खेळ. आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमित पारधी. हो, आल्याला मोठा स्ट्रोक खेळण्याचा त्याने देखील प्रयत्न केला होता, परंतु प्ले अँड मिस. 24 बॉल मध्ये 32 धावा करायच्या होत्या, परंतु यावेळेस पूर्णपणे हा सामना अगदी कठीण झाला आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेला मिस्टर प्रशांत वर्गणा या गोलंदाजानं. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. उजवी एष्टी उद्ध्वस्त केली गेली आहे. परतावं लागेल अमित पारधी याला पुन्हा एकदा. एक आणखी एक जबरदस्त चेंडूची हाताळणी केली होती. ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली गेली. 1 धाव पूर्ण केली होती आणि यस दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखला गेलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेलाय 9 अंकांवरती. 2 पूर्णांक आपण या ठिकाणी पाहिला तर मग किती चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय तर 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आहे या तिसऱ्या ओव्हर मधला. हो, यावेळेस हवाई स्ट्रोक रोहनच्या माध्यमातून केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल शेल
आणि समाप्त होईल मिस्टर रोहनचा देखील खेळ. रोहनवरती खूप आशा पल्लवित होत्या, त्यांनी देखील निराश केलंय. उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली आणि वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये रोहनचा झेल देखील पकडला गेलाय. पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय या चेसिंगच्या खेळामध्ये. 24 बॉल मध्ये 32 धावा चेस करायच्या होत्या, परंतु पूर्णपणे बंदिस्त केले गेले. सुरुवातीला आपण पहिलं षटक भावेश मोकाशीच्या माध्यमातून त्याने धावा खर्च केल्या 4. त्याच्यानंतर उमेश वर्गण याला आपण पाहिलं, 2 विकेट त्याने घेतल्या आणि धावा खर्च केल्या 4. आणि यावेळेस आपण पाहतोय प्रशांत वर्गणा काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग या ओव्हर मध्ये 3 विकेट आलेत आणि 1 रन्स फक्त त्यांनी खर्च केलाय. न्यू बॅटर नंबर 7 या क्रमांकावरती मिस्टर जतीन पारधी नावाचा खेळाडू आलाय. इथून मात्र जोखीम आहे ती मात्र पत्करावे लागणार आहे. थोडासा कठीण सामना झालाय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 चेंडू मध्ये 23 धावा या अजून बनवाव्या लागतील. विचार केल्याने माणूस निश्चितच खचतो, परंतु प्रयत्न केल्याने प्रगतीच्या मार्गावरती देखील पोहोचतो. हो, पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. भरपूर वेळ चेंडूला आपण हवेमध्ये पाहतोय. वाह, काय जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी पकडला गेला प्रशांतच्या माध्यमातून. आणखी एक फलंदाज या ओव्हर मध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत मिस्टर प्रशांत. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग तिसऱ्या ओव्हरचा खेळ देखील इथून मात्र संपन्न होतोय. निम्मा स्कोर देखील आतापर्यंत झालेला नाहीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी खूप स्ट्रॉंग या ठिकाणी केली गेली आहे. असं वाटलं होते की या ठिकाणी T4 टॅट जशाच तसं उत्तर दिलंच जाईल. यावेळेत विनोद दलवे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील जिंकण्याकरता. फक्त 23 धावांची आवश्यकता. सामना कठीण केला गेलाय. सुरुवात जी व्हायला हवी होती ती मात्र झाली नाहीये. विनोद दलवे आले 4 नंबरचं षटक टाकण्याकरता. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. जयेश पुढे येत आहेत, पकडतायत झेल आणि निश्चितच आणखी एक फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर मग अरविंद देखील होत आहेत फेल. न्यू बॅटर प्रतीक वाणगे मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला घाई करायची आहे, प्लीज घाई करा. चला पंच थोडीशी घाई करायची आहे. 5 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता अजूनही धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 23 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय 9 धावा बनवत असताना आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. पूर्णपणे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग बॅकफुटला पाठवलं गेलंय जे हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाला. भिड्याचा पाडा संघ निश्चितच आपण पाहिला तर मग एका चांगल्या परफॉर्मन्स करण्याकरता ओळखला जातो, परंतु आज सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये थोडासा फ्लॉक ठरला गेलाय. जी स्ट्रॉंग सुरुवात करायची होती ती सुरुवात मात्र निगेटिव्ह पाहायला मिळाली. हो, यावेळेस मात्र टॅप केल्या बॉलला पॉइंटला ढकललंय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांप्रती. भरपूर उशिरानंतर जवळजवळ चौथ्या ओव्हर मधल्या दुसऱ्या बॉलवरती दुहेरी आकड्यामध्ये हे धाव फलक पोचलं गेलंय.
4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही जिंकण्याकरता धावा हव्या आहेत, त्या म्हणजेच 4 चेंडू 22. ओ फुल टॉस डिलिव्हरी आणि त्याच्यावरती निश्चित क्रम. पुढील बॉल. अजून सुद्धा सामन्यामध्ये जिवंतपणा आहे. हो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट तर अगदी भरपूर स्पीडनं फिरवली होती, परंतु चेंडू आपण पाहिला तर हलकासा धीम्या गतीने फेकला होता. ही चतुराई पाहायला मिळाली विनोदची देखील. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि यावेळेस टप्प्याची लेंथ फेकली होती. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू येते डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे, फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे या मॅच मध्ये. असं म्हटलं होतं की हा मॅच सहज सोप्या पद्धतीने जिंकला जाईल, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. पहा किती चांगला प्रयत्न या ठिकाणी केला गेला. यावेळेस नो बॉल. पहा पंचांना देखील किती घाई झाली होती हा नो बॉल देण्याकरता. अगदी वेगानं डिसिजन मात्र या ठिकाणी दिलं गेलं. नो बॉल हाताळला गेलाय आणि पुढील बॉल आपण फ्री हिट देखील पाहणार आहोत. जास्त काही परिणाम होणार नाहीये. पुढील बॉल फ्री हिटचा बॉल होता, हलकेसे स्टेप आउट झाले होते आणि तिथून मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हा केला गेलाय. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग जबरदस्त बॉलिंग अटॅक गोलंदाजाचा राहिलाय. सुरुवातीला भावेश, त्याच्यानंतर उमेश, प्रशांत अँड विनोद. काय जबरदस्त ही गोलंदाजी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सर्वाधिक गोलंदाजी ही चांगली राहिली आहे, ती म्हणजेच मिस्टर प्रशांत वर्गणे ह्याची. म्हणूनच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल, तो म्हणजेच मिस्टर प्रशांत वर्गना या गोलंदाजाला.